नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आता दुपार झाली आहे, दुपारचे 2 वाजून गेलेत. आज उशिरा सुरू केला ब्लॉग मी, कारण माझी घरातली कामांमध्ये मी आज मग्न होऊन गेले. तर साफसफाई झालेली होती माझी, परंतु पसारा वगैरे आवरायचा आणि ना काय झालं की माझे क्लोथ्स वगैरे तर ते मला फोल्ड करून ठेवून द्यायचे. त्यासाठी मी सगळं कबड खाली घेतले आणि आज गेस्ट येणार संध्याकाळी. बाकी सगळं आवरलेलं आहे. सो मी असा विचार केला की जेवढे कपडे फोल्ड होतील तेवढे करून ठेवेल अरेंज, आणि जे नाही होणार ते बाळाच्या क्रीबमध्ये पुन्हा ठेवून देईल. त्यातलेच कपडे मी बाहेर काढलेत. तर राघवला आता दूध वगैरे पाजले आणि आता त्याला मी झोपवणार आहे, कारण तो जागा असला की मला काहीच काम सुचत नाही. तसं काही ऑलमोस्ट आवरायचं वगैरे असं वेगळं काही नाही. आणि आज स्पेशल थाळी बनवायचा विचार आहे, महाराष्ट्रीयन गावाकडे असते तशी. तर आज बनवणार आहे मी मासवडी आणि तुमच्यासोबतही शेअर करणार आहे. तर आमच्याकडे नगरला मासवडी, अहमदनगरला मासवडी कशी बनवतात ती शेअर करणार आहे, कारण मासवडीमध्ये खूप सारे प्रकार आहेत. कोल्हापूरच्या साईडला, सातारा साईडला वेगळी बनवतात, मराठवाड्यामध्ये वेगळी बनवतात, आमच्याकडेही अशीच वेगळी बनवतात आणि त्याच्यासोबत असते आमटी. तर ती आमटी देखील मी बनवणार आहे आज. सो मी पहिल्यांदा राघवला झोपवते, मग मला जे काम करावं वाटेल तेच करेल, कारण गाऊ पण येईल आता. तिला आज मॅगी करून देणार आहे मी, कारण मला आता वेळच नाही आहे. सकाळचा स्वयंपाक बनवलेला संपून गेला आहे. तर आता झोक्यावर बसूनच राघव शेठ झोपतात, त्यामुळे राघवला झोक्यातच बसून झोपवणार आहे. झाडांना वगैरे पाणी घातलंय मी आणि आळू खूप मोठी झाली आहे, तर तुमच्यासोबत मी थोड्या वेळाने शेअर करेल बाहेर गेले की, कारण आज आय डोंट थिंक मला आज टाईम भेटेल बाहेर जायला, कारण खूप सारी कामं आहेत. तर आणि माझी मैत्रीण येणार आहे, माझी मैत्रीण आणि तिची नणंद, त्यांची फॅमिली फिरायला आली आहे. सो त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं आहे डिनरसाठी. तर तुमचीही भेट करून देऊ आम्ही त्यांच्यासोबत. तर आता राघवला झोपवते, झोपेला आलाय, बराच वेळ झाला जागा आहे, त्यामुळे मला तो काहीच करून देत नाही आहे. सो आता झोपवते आणि ॲटलिस्ट इम्पॉर्टंट कामं आहेत तर ती करून घेते. आणि इथे मी मासवडीचं सारण बनवल्यानंतर गाऊसाठी मॅगी बनवत होते, कारण मी खूप बिझी होते. सो मी आज तिच्यासाठी जेवण नव्हतं बनवलं आणि मॉर्निंगला केलेलं संपून गेलं होतं. तिला डब्यामध्ये वगैरे दिलं. मी ब्रेकफास्ट केला होता. आणि इथे मी आमटी टाकून घेत होते. माझ्याकडे रेडीमेड मसाला बनवलेला होता, आदल्या दिवशी मी बनवला होता, सो तोच यूज केला मी. आणि काळा मसाला आपला नॉर्मल, ज्याच्यामध्ये कांदा वगैरे, खोबरं आणि लसूण आल्याची पेस्ट असं भाजून मिक्सरला बारीक केलेलं असतं. सो असाच मसाला होता, तो मी आमटीसाठी यूज करणार होते. आणि इथे पाहू शकता मी राघवला पाहून बरंचसं काम आवरलं आणि त्यानंतर 4 वाजता राघव झोपला होता. सो तो झोपल्यानंतर मला राहिलेलं काम म्हणजे मला कपड्यांच्या वगैरे घड्या घालायच्या होत्या, सो ते घालायला लागले होते मी. आणि खूप पसारा झाला होता बेडरूममध्ये, कारण मी सगळे कपडे जे आहेत ते बाहेर काढले होते क्रीपमधले, कारण खूप सारे कपडे होते तिथे. पाहू शकता मी एवढा पसारा काढला आणि गेस्ट येणार आहेत. राघव मला काही करून देत नाही आहे. सो मी आता पटपट आवरून घेते. जेवढं 1 तासामध्ये मला उरकेल तेवढं मी आवरणार आहे, कारण कुकिंग काही होत आली आहे, क्लिनिंग तर झालेलीच होती. सो फक्त बेडरूममधला पसारा आवरायचा आहे आणि राघवला देखील पसाऱ्यामध्ये ठेवून देईल, कारण अर्धा थोडासा आवरलेला आहे मी. राघवला त्याच्यामध्ये बसवलं होतं, खेळत होता तो मस्त. त्याला बरेचसे क्लॉथ वगैरे काही सापडत होतं त्यात. ॲक्च्युली सगळे कपडे मी क्रीपमध्ये ठेवले होते, माझे, राघवचे, सगळ्यांचे कपडे मिक्स होते त्यात. सो मी ते उपसलेत, कारण
दिवाळी झाल्यापासून सगळे क्लोथ आणून त्यामध्ये क्रीबमध्ये, बाळाच्या क्रीबमध्ये नेऊन टाकतात. सो मग मी असा विचार केला की आता मी आवरायला घेते, कारण रोज उद्या आवरेल म्हणता आवरलंच जात नाही. सो मी म्हटलं आज काही झालं तरी मला ते आवरायचं आहे. सो मी आज आवरून ठेवणार आहे आणि मग तुमच्यासोबत शेअर करते. हा पसारा आवरलेला आहे मी. आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे माझं सगळं झालंय आवरून. आणि खूप टाइम गेला माझा, 2 तास गेले जवळजवळ. आणि इथे पाहू शकता, आणि इथे अशा प्रकारे सगळं लावलेलं आहे बास्केट्समध्ये, आणि खूप हेल्पफुल आहेत या बास्केट. तर अशा प्रकारे माझं वॉर्डरोब झालेलं आहे रेडी. आणि मला बास्केट्स कमी पडल्यात, सो मला अजून मागवायच्यात 2-4 बास्केट लागतील, कारण काही क्लोथ्स मी असेच ठेवलेत साईडला. आणि आता सगळं आवरून मी गावला सोडायला जाणार आहे. गाव कराटे क्लासला जाणार आहे. मग तिकडून आल्यावरती मी बेसन वगैरे हटेल आणि मासवड्या बनवेल आणि मग राईस वगैरे बनवून ठेवेल. भाकरी मात्र गरम गरम जेवायच्या टायमिंगलाच बनवणार आहे. आणि मग त्यानंतर पसारा आवरायचं आहे. सो मग मी मासवड्या बनवेल, भात बनवेल आणि पसारा आवरून घेईल. पसाराच फक्त आहे, बाकी काही नाही आहे, कारण पसारा माझा दिवसभर चालू राहणार राघव आहे तर. आणि बाकी सगळं आवरलं आहे. आणि पहिल्यांदा असं झालं आहे की मला खूप छान वाटते, सगळं रेडी आवरून ठेवलं आहे. सो थोडेसे क्लोथ स्टँडवरचे लावायचे आहेत, बाकी काही नाही आहे काम आता. आणि सर्व आवरल्यानंतर बेसन हटायला घेतलं होतं. गाऊ गेली होती कराटे क्लासला, सो मला फ्री टाईम होता आणि राघव बसलेला होता बाहेर खेळत वगैरे होता. सो अशा प्रकारे आमच्याकडे गाठीचं पिठलं हटतात मासवडीसाठी. तर माझं पिठलं हटायचं काम चालू होतं आणि छान पिठलं झालं होतं, खूप मस्त. आणि अशा प्रकारे ओल्या कापडाला म्हणजे पाणी लावून घ्यायचं, त्यामुळे चिकटत नाही बेसन. आणि मी शक्यतो प्लॅस्टिकच्या कागदावर नाही करत, कारण प्लॅस्टिकचा कागद गरम आपण बेसन त्यावर टाकलं की वितळतो. सो त्यामुळे मला नाही आवडत. पहिल्यापासून मी कापडच घेते आणि अशा प्रकारे ओलं करून घेतलेलं कापड असेल तर त्याला आपली जी वडी आहे ती नाही चिकटत. सो त्यामुळे तुम्ही ओलं करून घ्या आणि खूप इझी पडतात. मला भाजत देखील नाही त्यामुळे. आणि भाजू नये म्हणून वरच्या साईडनेच मसाला भरायचा आणि मसालाच दाबायचा, सो त्यामुळे आपल्याला भाजत नाही. तर अशा प्रकारे वड्या रेडी होत्या. हॅलो. आणि आता आमचा स्वयंपाक चालू होता माझा, तर झालेला आहे. आणि राघव पण वेड्यासारखं करतो खूप, तर मग मी आता भाकरी नंतर बनवेल. आणि देवपूजा वगैरे झाली आहे, तर पसाराही आवरलाय सगळं गेस्ट येण्याच्या आधी. आणि वड्याही करून ठेवल्यात, तर तुम्हाला दाखवते. आणि अशा झालेल्या आहेत आपल्या वड्या. सो मासवडी म्हणतात याला. आणि फक्त कट केली मगाशी जशा ठेवल्या मी त्या थंड झाल्यावर थोड्या कट केल्या. आणि आमटी वगैरे देखील रेडी आहे, भातही झाला, फक्त भाकरी राहिल्यात आता. आणि प्लेट्स काढायच्यात मला खाल्ल्या. माझ्या ज्या 6 प्लेट्स आहेत मोठ्या मी इंडियावरून आणलेल्या, सो त्याही तुम्हाला दाखवते मी कोणते आहेत. आणि जास्त गेस्ट आहेत, सो मग मी ह्याच प्लेट यूज करेल. तर ह्या 6 प्लेट्स आहेत, मी इंडियावरून घेऊन आले होते येताना. तर मला भरपूर होतात, 6 ठीक होतात. तर त्या आता मी वॉश करून ठेवते आणि पुसून वगैरे ठेवते, म्हणजे नंतर जास्त काम पडणार नाही. आणि आता राघवला भूक लागली, झोपेतनं उठलाय तो. सो मग त्याला आधी दूध पाजते, तोपर्यंत माझे मिस्टर वगैरे येतील, सो त्याला घेतील. मग मी पटपट भाकरी करून ठेवायला वाटेल. आणि गेस्ट स्पेशल आहेत ॲक्च्युली, कारण ते इंडियावरून आलेत आणि आठवड्याभरासाठी आले, वेळात वेळ काढून आपल्याकडे येणार आहेत. सो त्यामुळे त्याच्यासाठी आता त्यांना आठवडाभर असं बाहेरचं खाऊन कंटाळा आला असेल. सो त्यांना आता असं घरचं जेवण आणि त्यात मासवडीचा रस्सा म्हटल्यावरती त्यांना नक्कीच आवडेल. सो बघू आता गेस्ट आल्यानंतर त्यांना आवडते की नाही. आणि मी माझी मासवडी म्हणजे मी इकडे बऱ्याच वर्षांपासून मासवडी करते, जेव्हा माझं लग्न झालंय तेव्हापासून करते. आणि माझ्या सासूबाई आल्या होत्या, एक चुलत सासूबाई. सो त्यांना मी एकदा इकडे आल्यावरती मासवडी खायला घातली होती. ते अजून नाव काढतात गावाला गेलं की मेघनाने तिकडे मासवडी बनवली होती आणि खूप छान बनवली. त्यांना म्हणजे भरपूर बनवल्या होत्या, सो त्यांना मी डब्यामध्ये देखील दिल्या होत्या. आणि ते अबुधाबीचे दादा आहेत त्यांच्या आई. तर आता मी आवरून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. हॅलो. आणि अशा प्रकारे मी रेडी झाली आणि राघव काय रेडी झालेला नाहीये, तो क्रॉलिंग करतोय, नुसतंच क्रॉलिंग चालू आहे त्याचा. आणि आता मला भाकरी करायची, तर आता 8 वाजायला आलेत. मे बी ते लेटच येतील, कारण माझे मिस्टर लेट येणार आहेत. सो आणि गावचा स्टडी चाललाय, तर गावला प्रोजेक्ट बनवायचा आहे क्लायमेट चेंजचा. सो तो तिला करायला दिलाय, मी हेल्प करते मध्ये मध्ये जाऊन. आणि तर इथे मी पीठ वगैरे मळायला घेतलंय, अशा प्रकारे भिजवून ठेवलंय. म्हणजे ते गरम पाणी बॉईल आल्यानंतर टाकून हे करून ठेवलं, पण गरम असल्यामुळे मला करता येत नव्हतं. आणि आता करता येतं. आता राघव उठलाय म्हणजे उठलेलाच आहे. सो मी आता
मळून घेते आणि मग आले की नुसतं भाकरीच करायचं, बाकी काही नाही करायचं, पटकन होऊन जातील, काही नाही एवढं चपात्यांसारख्याच भाकरी आहेत. परंतु ह्याने करून दिल्या पाहिजे. आता त्याचे डॅडी पण येतील, सो मग मला जास्त हेल्प होईल आणि तरी एवढं काही राहिलंच नाही काम. आता गप्पाच मारत बसू आम्ही जास्त आल्यावरती. ती पण लाजते जास्त ना. श्रेयांश नाही लाजत, मस्तपैकी जाऊन पापड घ्यायचा, वडी घ्यायची. हा हॅलो. आणि तुम्हाला सांगितलं होतं आमच्याकडे गेस्ट येणार आहेत, तर हे नाही आहेत गेस्ट. तर हे आहेत गेस्ट. तर शुभांगी माझी मैत्रीण, तर त्यांची नणंद आहे आणि त्यांची पूर्ण फॅमिली आली आहे दुबई फिरायला. फिरून झालंय आता त्यांचं, पण त्यांना राहायचंय आता अजून आठवड्याभर. तर आहेत अजून आठवड्याभर फिरणार आहेत. परत या मग चक्करला. सो अजून त्यांचं नक्की नाही. उद्या त्यांचं तिकीट आहे, परंतु मे बी ते राहतील. तर आता आमचं आवरलंय, जेवण वगैरे झालंय, भांडी झालेत सगळे. आता मे बी रेस्ट करण्यात सगळे. गप्पा मारतो आता आम्ही थोड्याशा, कारण गप्पाच नाही मारलाय ना आल्यापासून, नुसतंच काही ना काही कामामध्ये. आणि एक तर उशिरा आले. हॅलो. आणि आमचे गेस्ट वगैरे आता जस्ट गेलेत, 11 वाजलेत आता. क्लिनिंग वगैरे झालंय. मला शुभांगीने हेल्प केली म्हणजे क्लिनिंगमध्ये, तर भांडे वगैरे हे घासायला, आणि ती नेहमी करते मला मदत. आणि आता राघवला मी झोपवणार आहे. सो गाऊ झोपली आहे आणि आता 11 वाजले. सो उद्या सकाळी लवकर उठायचं आहे गाऊला पण, त्यामुळे राघवलाही झोपवते, म्हणजे मलाही उठायचं आहे सकाळी. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.